तसेच पैलवान तालीम संघ पिंपळा ज्यांचा संयुक्त मंडळाने या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती साधून अतिशय सुंदर असं आपलं मनोरंजन. नमस्कार, माझे नाव स्वरा राजे पाटील. मी इयत्ता 4थी शिकते. आज मी काही दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. सर्वप्रथम मी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा वगैरे मानाचा मुजरा करते. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श कल्याणकारी राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव. या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच दुसरी विद्यार्थी आली गेली आहे प्रचिती शक्ती गायकवाड, इयत्ता 4थीची विद्यार्थिनी आहे. किती केले किती उडून गेला बराडा, अरे किती केले किती उडून गेला बराडा. संपला नाही आणि संपला नाही माझ्या शिवबाचा दरबार शिवबा. नमस्कार, माझे नाव प्रचिती आहे. मी इयत्ता 4थी. विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता, तो आपला शिवबा होता. तसंच या ठिकाणी देखील उपस्थित मधोमधी मरवी जागा या ठिकाणी उपस्थित त्यांना देखील म्हणून की आपण चेहऱ्यावर असं व्यक्त करेल. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव श्वेता. आज 19 फेब्रुवारी आहे. या दिवशी शिवाजी महाराज जयंती. आले किती गेले किती उडून गेला बरारा, आले किती गेले किती उडून गेला बरारा. संपला नाही ना संपणार नाही माझे शिवबांचा दरारा, माझ्या शिवबांचा दरारा. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव स्वरूप आहे. आज 19 फेब्रुवारी आहे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव बघा, जेव्हा आपले विद्यार्थी जिल्हा परिषदेचे विद्यार्थी असतात, हे लहान चिमुकले विद्यार्थी असतात, ते जेव्हा इथे विचार मंचावर येऊन आपले मनोगत व्यक्त करतात, खूपच मोठं धाडस व्यक्त करतात ते. पण त्यांना तुमच्या पैशाची किंवा सन्मानाची गरज नसते, तुमच्या अपेक्षा मात्र. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा तिला चंदनाचा शिवलेला प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर धरला. महाराष्ट्र असा एकच शिवाजी राजा होऊन गेला. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझा प्रिय शिवभक्त रसिक सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ईशा अल्पेश म्हात्रे आहे. आज 19 फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत इंग्रजी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. प्रथम या आदर्श राजा यांनी माझा मानाचा मुद्रा करते. मानाचा मुद्रा तो 19 फेब्रुवारी सोन्याचा दिवस. या मंगळदिनी मासाहेब जिजाऊंच्या पोटी एक शूर सिंहाचा जन्म झाला. तो शूर सिंह म्हणजे छत्रपती रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज होय. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई भोसले. सकल महाराष्ट्र श्रमिक उत्तर सभा तसेच पैलवान तालीम संघ पिंपळा यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी 396वी जयंती छत्रपती शिवाजी महाराज. नमस्कार, माझे नाव निधी सत्यवान पाटील. आज 19 फेब्रुवारी आहे. सामाजिक कार्यकर्ता थोड्या थोड्या या ठिकाणी त्यांचं आंदोलन देखील होणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी उपस्थित आदर्श शिक्षक राजू माझे नाव पूर्वा पाटील. मी निमित्त आपण सर्वजण जमलो आहोत. 19 फेब्रुवारी 1630 एक सोन्याचा दिवस उगवला. आई जिजाऊंच्या साम्राज्यात. नमस्कार, माझे नाव प्रकाश म्हात्रे. माझे शाळेचे नाव समर्थ गुरु. मी इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव कनिष्ठ मुकेश पाटील. आज मी तुम्हाला शिवगर्जना सांगणार आहे. आज ते
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होईल यांचे या ठिकाणी अर्पण झाले त्यांचे देखील सहर्ष सांगून घेतो प्लीज आपला सुरू नमस्कार माझे नाव युगळे आज 19 फेब्रुवारी आहे आपण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कल्पना नागेश्वर मी एकादशी शिक्षक आहे आज जयंती बद्दल राजमाता जिजाबाईंना बसले होते त्यांचे वडिलांचे नाव शिवाजीराजे भोसले दत्ता किसले. आता मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी या किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई. सांगत आहे जर तुम्ही म्हणजे जे येणारे अटॅक तुम्हाला होणार नाही म्हणून हे विद्यार्थी ज्यावेळेस या ठिकाणी तर तारा जोजरावा म्हणजे दगड झालं तर तयारीचा होईल माती झालं तर महाराष्ट्राची होईल तलवार झालं तर भवानी मातेची होईल आणि पुन्हा मानव म्हणून जन्माला आलेला तर शिवरायांचा मावळा होईल. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा पुत्र माझे नाव आर्यन दिनेश. मी आता तिसरी शिवाजी. आज 19 फेब्रुवारीला आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. आमंत्रित करतो शास्त्री यांची आदरणीय अध्यक्ष महोदय, माननीय पाहुणे, गावातील ज्येष्ठ नागरिक, माता भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्र-मैत्रिणींनो, आज आपण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत. शिवजयंती म्हणजे केवळ उत्सव नाही, तर शासन कसं असावं, राजा कसा असावा आणि राजकारण जनतेसाठी कसं चालावं याचा विचार करण्याचा आज दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त पराक्रमी योद्धा नव्हते, तर लोकांच्या दुःखाशी लढणारे एक लोकाभिमुख राज्यकर्ते होते. त्यांच्या राजकारणाचे पाय ते आपले विचार आपल्याचे नाही. बघा ज्या पद्धतीने या मुलीचं कणखर आवाजामध्ये तिने बरोबर व्यक्त केलं त्या पद्धतीने तुमचं काय वाजलेलं आहे आनंदाई दिसते, आज 24 जानेवारी तिने बरोबर व्यक्त केलं त्या मुलीचं या लिस्टमध्ये नाव पण नव्हतं पण ती स्वतःहून माझ्या शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तसेच प्रशांत गायकवाड कुमार नागावकर तसेच ग्रामविकास उपकेंद्राचे सभासद सागरजी पाटील तसेच ग्रामविकास उपकेंद्राचे सभासद सागर मुकादम तसेच शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं माझ्या शिवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले शिवभक्ती माझे मित्र-मैत्रिणी, तुम्हाला सर्वांना शिवजयंतीबद्दल दोन काही शब्द सांगते ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती आहे. भाषणाला सुरुवात करण्याअगोदर त्यांच्या आईचे नाव जिजामाता भोसले होते.
विजय पाटील इयत्ता 5वी. हर्ष सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव हर्ष विजय पाटील आहे. मी आता 5वी शिकतो. आज शिवजयंती 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण 360 किल्ले जिंकले. त्यातला पहिला किल्ला तोरणा जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू ते आपल्या कणखर आवाजामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती मनोगत व्यक्त केलं. तसेच एक छोट्या विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहे. जय शंभू राजे जय शिवराय जय शंभू राजे जय शिवराय जय शंभू राजे जय शिवराय जय शंभू राजे तारोने बिजली कर तारोने बिजली कर तरता तुझे तुझ पर तारोने हक बनती के सब गरजी के और दुश्मन से लड़ती के तिकड़े बातें सूरज राज छत्रपती शिवाजी शक्ती आपला शिवाचार्याधीश्वर महाराज राजा श्री श्री श्रीमंत प्रजापती हर हर जय भवानी. आणि कणखर आवाजामध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. पण ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट त्या मनाला मिळालीच नाही. जोरदार टाळ्या प्लीज कंजूसी करू नका. परत एकदा रिक्वेस्ट करतो की रामदेव बाबांनी सांगितले की जर 100 वेळा आपण टाळा वाजवतो तर शिवाजी महाराज की छत्रपती भवानी. मी तुम्हाला 2 शब्द सांगते. ते तुम्ही शांत चित्तीने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज मी एका अद्वितीय पराक्रमी आणि अजात शत्रू अशा सेनानायकाबद्दल बोलायची कर्तृत्व छत्रपती शिवाजी महाराज की कारण या लहानपणाचं मनोगत फक्त टाळानेच होणार आहे. तुम्ही टाळा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो सुदर्शन जाणता शिवाजी राजा असाच एक होऊन गेला. जाणता शिवाजी राजा असाच एक होऊन गेला. इतिहासांच्या पानावर नाव आपले कोरून गेला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ध्रुवी आहे. आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 व्यक्त केलेले आहे. तरुण विद्यार्थी या ठिकाणी नमस्कार. माझे नाव त्रिशक्ती गायकवाड. मी आता 6वी मध्ये शिकते. आज शिवजयंती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण उत्सवाने साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. तर मी काही तुम्हाला 2 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांत चित्तीने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. झाली सकाळ उगवला सूर्य नवयुगाचा. झाली सकाळ उगवला सूर्य नवयुगाचा. शिवजयंती भगवासाठी प्राण. भगवान म्हणजे शांत. भगवान म्हणजे समाज. भगवान म्हणजे संस्कृती आणि भगवान म्हणजे साक्षात छत्रपती आणि भगवान म्हणजे साक्षात छत्रपती. अहो महाराज तुमचं नाव आहे जवळ माझ्या मुखात. अहो महाराज तुमचं नाव आहे जवळ माझ्या मुखात. जवळ आहे प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टविधान जागृत अष्टविधान वैस्तिक न्याय रक्षण पंडित शास्त्रीय शास्त्र सरंगत न्याय प्रौढ प्रताप पुरंदर आपल्या कणखर आवाजामध्ये आपण मनोगत व्यक्त केलं. या ठिकाणी उपस्थित आघाडी संसदेचे सदस्य सांगत. तसेच गुणवंत बडे यांनी देखील सकाळी दादा लक्ष द्या. जे मला 20 वर्षापासून मला जन्माला आतापर्यंत सिनियर केजीच्या एक विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थ्याने करून दाखवलं. मनाला दारावून टाकलेल्या विद्यार्थ्यांनी तिथे देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या माझे नाव नारायण पाटील आणि शाळेचे नाव समर्थ विद्यालय पुस्तके. मी एका जुन्या पेढीमध्ये शिकत आहे. मी तुमच्या समोर आज शिवजयंतीचा पोवाडा सादर करीत आहे. तर त्यांना करूया. शिवाजी महाराज
देशमुखांनी बोलत होतं त्यांच्या या मोठ्या आवाजामध्ये या मुलाने बोललो तर पुन्हा एकदा माझा रिक्वेस्ट आहे सहभाग करा. तर 2 नंबर आलं जेवढ्या पातळीवर तुझं 1 नंबर आला अशीच आमच्या जीवनावरती. जय शिवराय. इंद्रजिमी जंब पर बाणवसु अंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है. पौन बाय बाह पर शंभुरति नाह पर जो सहस्त्र बाह पर राम विजराज है. दावाद्र मदंड पर चीता मृगझुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है. तेजतम हंस पर कनजिमी कंस पर जोमलिंच वत्स पर शेर शिवराज है. जय भवानी. नमस्कार, मी खुशी रमेश पाटील. आज शिवजयंती म्हणजे आपला एक मोठा सणच. शिवजयंती जवळ आली की काय करू आणि काय ठेवू, महाराजांच्या स्टेटसला फोटो ठेवू, त्यांची डीपी व्हॉट्सअपला ठेवू की त्यांचे विचार इंस्टाला ठेवू, म्हणजे आजचा सर्वात मोठा मी शिवभक्त. जगाच्या पाठीवरती असा एकमेव राजा आहे. जगाच्या पाठीवरती असा एकमेव राजा आहे. पहिल्यांदा म्हणजे अनेक राजांनी भूमीवरती राज्य केलं, पण या राजांनी समुद्रावरती राज्य केलं. आजही गुगलवरती सर्च करा ना, द फादर ऑफ नेव्ही, फक्त एकच नाव येतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कसे होते? महाराजांनी सांगितलं जा तानाजी जा, लगेच निघायचे. महाराजांनी मावळ्यांना सांगितलं आपल्याला मोहिमेवर जायचे, लगेच निघायचे. त्यांना माहिती सुद्धा नव्हतं की आपण चाललोय, पण आपण परत येऊ की नाही. पण आताच्या काळात महाराजांचे विचार तर लांबच राहिले, पण माणुसकी सुद्धा विसरत चाललोय. कोणाचं चांगलं झालेलं कोणाला बघत नाही, कोणाचं लग्न सुद्धा जमू देत नाही. कोणी नवीन गाडी घेतली, वस्तू घेतली, लगेच पोटात दुखायला लागतं. अरे 350 वर्षापूर्वी माझा राजा जर भगवा घेऊन लढला नसता ना, 350 वर्षापूर्वी माझा राजा जर भगवा घेऊन लढला नसता ना, तर आज औरंगजेबाच्या औलादींनी संपूर्ण भारत बेचिराग करून सोडला असता. त्यामुळे आम्हाला एवढंच माहिती आहे, हिंदुस्थानातील प्रजा कारण एकच, माझा छत्रपती शिवाजी राजा. हे विद्यार्थी आडगाव शाळेचे विद्यार्थी आहे, पिंपळास गावाची शिवकन्या आहे. ज्या ज्या ठिकाणी ही व्याख्यान करण्यासाठी जाते त्या त्या ठिकाणी तालुक्यात आहे त्या प्रत्येकाचं पूजन आपल्याला जास्त करायचं आहे. शरीर दादा बघायला पाहिजे. तसंच ॲडव्होकेट जिथे तारे साहेब, ॲडव्होकेट RM भोळे साहेब, तसंच संजय नागावकर साहेब, राजू नागावकर साहेब, आपले राज्याचे सत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण. मधी नका येवा का या ठिकाणी आपल्या महापुरुषांच्या प्रतिमेचे या ठिकाणी पूजन देखील होत आहे. माननीय सुगंधित होत आहे. योगाचा वातावरण गिरीश मात्रे यांच्याकडे धागा तोड ना, दुसरा धागा घे. आहे ना, हा धागा तोड मग. सकल भारतीय उत्तर राजूजी नागावकर आदर्श शिक्षक यांच्या देखील सुरुवात. धन्यवाद मान्यवर मिळते त्याप्रमाणे चेअरवरती पुढील विद्यार्थी या ठिकाणी निर्माण करतो. मी छत्रपतींच्या पवित्र भूमीतील कन्या केवळ सोशल मीडियावर रील्स पोस्ट अपलोड करून लाईक्स मिळवणारी नाही, तर राजमाता जिजाऊसाहेबांच्या मनातली शिवकन्या असावी. आपल्यातील नारीशक्तीला ओळखून तिने स्वगुणाच्या व स्वकर्तृत्वाच्या जोरावर यश प्राप्त करावे. तसेच कलियुगातील राक्षसी नटाच्या आपल्यासारख्या चिमुकल्यांपासून ते प्रौढ कल्याणपर्यंत वाईट नजरेने पाहतात, कृत्य करतात, त्या नजरेने इतर त्यांना ठेचून काढणारी असावी. अशी आत्मनिर्भर स्वरक्षण करणारी निर्भीक स्त्रिया व मुली म्हणजे शिवकन्या. आपल्यासमोर भूतकाळातील तसेच वर्तमान या ठिकाणी या बाल कलाकारांनी आपलं मनोरंजन व्यक्त केलं. पुढे जिल्हा परिषदेचे विद्यार्थी होते. महाराजांची कीर्ती बेफान, भल्या भल्याना फुटला घाम, याला कोण गाली हे सण, दरबारी पुसती बेगम. बेगम बडी बेगम म्हणजे आली आदिशाची आई, बरं का नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कुणी घेईल
बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यांनी विडा उचलला. नवतेचे अफजल खान, नवतेचे अफजल खान, जिथं जागतं जणू शैतान, कान बोलला छाती ठोकून, शुभाला टाकतो चिरडून. कौतिक कौतिक झालं दरबाराचे, कान निघाला मोठ्या घुमरीत. त्याचे धोड धोड पाय धड, पायच्या फाट्याला अक्कल, अंगी हत्तीचं बळ, पानारा कापे चळचळ. वाटेत पेटेल त्याला चिडीत ठेचीत, कानाची सेना निघाली, गाव लुटली, देवळ उगवस्त केली, आया बहिणींची अमरू लुटली. कोण कोण रोखणारे वादळ, आता शुभाचं काही खरं नाही. इकडे निजाम तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. खानाची सेना मुठभर. राजाला कशी थोपणार, आता काय करावं उन्नर. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा, बेटीचा झाडा सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाला. खानानं हसत हसत कबुली दिली. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान त्यास नाही जाण. शिवाजी राजांच्या करमतेची, शिवाजी राजांच्या करमतेची, त्यास नाही जाणीव शक्तीची, आणि त्यास नाही जाणीव शक्तीची, करील काय. बघा या मुलींना माईकची गरज होती, त्यामुळे तिचं वातावरण देखील शांतमय होता. एक निष्कर्ष आपण लावण्यात आलं की याच्यामुळे थोडंसं ध्वनी प्रदूषण होतं, पण या मुलींना दाखवून. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रीतम चौधरी आहे. आज 19 फेब्रुवारी आहे. शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. महाराष्ट्राचा इतिहास लिहिला कोणी? ऐरेगराने नव्हे, तो इतिहास लिहिला हिरव्या पिवळ्या शाहीने, तलवारी दाराने, घोड्याची जमाने, आणि महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी. गुजरातच्या छत्रपती शिवरायांच्या हरण्याच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोर नसून संपवते. बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवछत्रपती संभाजी. उपस्थित ॲडव्होकेट आकाश मात्रे त्याचे देखील सहर्ष स्वागत. सचिन पाटील त्याचे देखील सहर्ष स्वागत. आमचे बंधू साईनाथ भगत यांचे देखील सहर्ष स्वागत. त्यानंतर योग्य मंडळी या विद्यार्थ्यांनी देखील तयार राहायचे का. दोन्ही माईक द्या ना, तो माईक पण द्या ना. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायांचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी बाण झेलले आपल्या निघल्या छातीवर, आपल्या निघल्या छातीवर. प्राणपणाने लढले माऊले भरोसा त्या राजावर, प्राणपणाने लढले माऊले भरोसा त्या राजावर. माझ्या सुंदर या ठिकाणी आपलं समूह सादर केलं जिल्हा परिषदेचे विद्यार्थी. तत्पूर्वी युगत मानद
जिल्हा परिषदेचे सर्व विद्यार्थी, मला वाटतं या ठिकाणी ज्या ज्या मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी केली होती सर्वांना संधी या ठिकाणी उपलब्ध करून झालेली आहे. पुढील ज्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी कार्यक्रम नियोजन केलेलं आहे म्हणजेच प्रबोधनाचा कार्यक्रम, तरी मी या ठिकाणी निमंत्रित केले. तसेच ॲडव्होकेट राहुल मात्र या ठिकाणी उपस्थित त्यांचे सहर्ष मनोजी मात्र. छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. प्रथम भारतीय कर्मचारी एकता संघ, सकल भारतीय श्रमिक उत्कर्ष सभा आणि पहिल्या तालीम संघ विकास आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एका अनोख्या पद्धतीने इथे साजरे होते. याचा मला खूप आनंद होत आहे की या आयोजकांनी छोट्या छोट्या चिमुकल्यांचं वक्तृत्व इथे छोटे जाणार प्रेरणादायी जाणार आहे. खूप मनापासून धन्यवाद. तसंच दिनाची लोकशाही आराध्य दैवत श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. घटनेचे शिल्पकार महान मानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून त्याचबरोबर महासंत गाडगे महाराज यांच्या पवित्र स्मृतीस करून अखिल भारतीय कर्मचारी एकता संघ, सकल भारतीय श्रमिक उत्कर्ष सभा व पहिलवान तालीम संघ आयोजित आजच्या ह्या शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित, ज्यांच्या नावाची परिचय द्यायची गरज नाही, त्यांच्या नावाने खऱ्या अर्थाने त्यांच्या कोणाला ओळख करून दिले असे आपणा सर्वांचे दादा सुरेश दादा, महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कठीणदार, बामसेटचे प्रमुख वक्ते, त्याचबरोबर ठाणे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष सन्मानित सुरेश दादा पाटील साहेब, त्याचबरोबर जी व्यक्ती आज आपल्या इथे प्रमुख व्याख्याते म्हणून आलेले असे आपणा समाजाचं घोषण असलेले कुठल्या कुठे भरकटलेले असते. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित होते मंदिराचा कळस, छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहे आपल्या अंगणातली तुळस. नागावकर सरांनी सांगितलं. आज खऱ्या अर्थाने मी आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. छोट्याशा आपल्या बालकलाकारांना आपलं शिवरायांच्या विषयी मनोगत व्यक्त करण्याची जी व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्या कलाकारांना वाव देण्याचं जे कार्य आपण केलं त्या कार्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर इथे आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी वेळ पडते नसती वाचली किंवा केली किंवा आपल्या देखील मोलाचे दोन जे आम्हाला खूप प्रेरणादायी ठरणार आहेत. तत्पूर्वी या ठिकाणी उपस्थित आपल्या गावचे डॉक्टर आणि रौद्याचा राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराज त्यांची जयंती आणि जयंतीनिमित्त सगळे मान्यवर जमले. आमचं आदर्श व्यक्तिमत्व आपल्या समोर सगळे म्हणजे अगदी त्या बोलल्यानंतर मी काय बोलायचं, माझ्या शाळेचे प्राचार्य डॉक्टर नागावकर सरांनी येऊन गेले आणि समोर जे असते सगळे फार मोठे असते सगळे लोक, त्यांच्यासोबत बोलणं म्हणजे सूर्यासमोर काजवाचा बघण्यासारखे. तर मला सुरेश दादांचं भाषण तुम्ही काय होतं हे तुम्हाला मला सांगायचं. आज आरतीमध्ये जी गर्दी असते ती गर्दी ज्या दिवशी शिवशक्ती राहून त्या दिवशी आपण सुधारणा झाली आहे. आज मी गणेश पाटलांना सांगतो की सगळ्यांना वेळेचं बंधन दिलं आपल्या गावाला दोघांनी सर्वांनी आटप्त घेतलेलं आहे. कारण आपल्याला ऐकायला आपले प्रमुख वक्ते सुरेश दादा गजानन पाटील यांना ऐकायचं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी मी आमंत्रित करतो. थोडीशी मरगळ आलेली आहे ती आपण पहिले झटकूया. माझ्यासोबत सर्वांनी जय शिवाजी जय. तावडेसाहेब, रविमोहन भोई आणि माझे सहकारी आमचे गिरीश मामा, अन्य व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, मला सर्वांची नावे परिचित नसली तरीही आपण समजून घ्या. आपण हा कार्यक्रम सगळं करतोय म्हणून आयोजकांना खूप खूप धन्यवाद देईल की शिवजयंतीसारखा उत्सव हा युवकांनी
साजरा करण्याची एक गरज आहे आज समाजात की आपण नेहमी घोषणा देत फिरत असतो असंच फिरता फिरता लहान मुलं सुद्धा जय भवानी जय शिवाजी त्यामागे आपल्याला भावना कळत नसते. उपस्थितांना विनंती करेल आज आपल्याला बोलण्याची संधी मिळेल पण फार मोजक्या वेळाची आहे. वेळेचं बंधन आहे. आपण नेहमी वाचत असतो राजे पूर्वी जन्माला या पण त्यासाठी राजे जन्माला येण्याआधी जिजाऊ जन्माला याव्यात. मी बसलेल्या उपस्थित माता भगिनींना सांगेल की आपण जिजाऊचे गुण जर आत्मसात केले तर आपल्या पोटी जन्माला येणारा हे शोधायच असेल हे निश्चित आहे. विशेष सांगायचं तर आपण जेव्हा गर्भावस्थेत असताना मी माता भगिनींसाठी सांगतो की आपण जेव्हा गर्भावस्थेत असताना व्हॉट्सअप किंवा फेसबुक बघत असतो इंस्टाग्राम बघत असतो त्यावेळी शिवचरित्र वाचा किंवा रामकथा वाचा कृष्ण कथा वाचा राधा तर आपण कोणत्या दिशेने गेलं पाहिजे ह्यालाच म्हणतात गणित आणि ते साध्य केलं तर ते सक्सेस झालं. आज आपण उपस्थित भरपूर आपल्याला गाण्यांना ऐकायचं टाळेसाहेबांना ऐकायचं आणि जय महाराष्ट्र जय शिवराय आपण बोलून मार्गदर्शन झालं. खूप खूप मनापासून धन्यवाद. तत्पूर्वी या ठिकाणी आमंत्रित करतो त्याआधी स्पीकर ऑपरेटर मनोजी गोविंद असतील त्यांनी प्लीज माहिती संपर्क साधायचा आहे. तसेच मी या ठिकाणी महाराष्ट्राचे तीव्र छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्यासाठी शाळा उघडल्या ते राष्ट्रमाता सावित्रीबाई ज्यांनी आम्हाला पूर्वजाला दिला आणि आमच्या दिल्लीतले हुतात्मा शांताराम म्हात्रे या सर्वांच्या विचारांचे प्रथम स्मरण केले. विचारांचे स्मरण करण्याचा प्रश्न असा आहे की आमच्या सगळ्या गोष्टी आमची सगळी परिस्थिती वस्तुस्थिती आमच्या विचारावर अवलंबून असते. महाराजांनी त्यावेळची जी परिस्थिती पाहिली की कुणी उठायचे शेतकऱ्यांना त्रास द्यायचे पिकात त्यांचे सैन्य बुजायचे लूटमाट करायचे रेप करायचे बलात्कार करायचे या सर्वांबद्दल त्यांनी विचार करून आपल्या चौकड्यांना जमा केलं आणि मग त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. ही बाब इतकी सोपी नाही आहे. स्वराज्य स्थापन करणं इतकी बाब सोपी नाही आहे आणि त्यावेळची जी सामाजिक स्थिती होती त्याच्या विरुद्ध जाऊन कारण आम्ही ओबीसी बीसी शेड्यूल कास्ट मराठा वगैरे शूद्र वर्गात जातो त्यामुळे आम्हाला सत्तेत सहभाग घेण्याचा अधिकारच नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रथम पुरुष आहेत भारतातले तर त्यांनी ही चातुर्वर्ण पद्धत पहिल्यांदा नाकारली फेकून दिली आणि स्वतः राजे बनले. ही घटना इतकी क्षुल्लकपणे विचार घेण्यासाठी अशी नाही आहे कारण याच्यातून आमच्याकडे आज जे आमदार खासदार मंत्री दिसतात सरपंच दिसतात पोलीस ऑफिसर दिसतात याचे बीज शिवाजी महाराजांचे विचार आहेत. त्यांनी सांगितलं तुम्हाला सत्ताधारी व्हायचं. सत्ताधारी सगळ्या प्रश्नाचे तुमच्याकडे जर सत्ता असली तर तुम्ही तुमच्या समाजासाठी काम करू शकता अदरवाईज तुम्ही काही करू शकत नाही. शिवाजी महाराजांनी जे केलं त्याच्याबद्दल सगळे विचारवंत सांगतात परंतु त्याच्या मागची विचारधारा काय होती त्यांनी सगळेच मला जमा केले. ज्यांना सत्तेचा स्पर्श घेण्याचा हे नव्हता अधिकार नव्हता ज्यांना शस्त्र ठेवण्याचा अधिकार नव्हता ज्यांना अन्न देण्याच्या साठ्यात चांगले कपडे घालण्याचा अधिकार नव्हता त्यांच्या सगळ्या काही तलवारी दिल्या आणि अशी हे घेऊन पैसा नाही घोडे नाही हत्ती नाही असं असताना त्यांनी किल्ले ताब्यात घेतले आणि राज्य चालू केलं. मी आज 350 वर्षानंतर देखील शिवाजी महाराज हे फक्त भारतातच नव्हे
आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण त्यांचा अभ्यास चालू असतो. त्यांचे विषय शिकवले जातात. जपानमध्ये वगैरे, व्हिएतनाममध्ये शाळेमध्ये त्यांची युद्धनीती शिकवली जाते, जमिनी कावा वगैरे. त्याच्यात सर्वात माहिती. त्यामुळे आणि विशेष म्हणजे आमच्याकडे फक्त शिवाजी महाराजांची इमेज कशी खराब करायची, त्यांना मुस्लिम विरोधी कसं बनवायचं, याच्यावरती आपल्या विरोधी लोकांची सगळ्याची शक्ती लागलेली असते. शिवाजी महाराजांचे बॉडीगार्ड मुस्लिम होते, किल्लेदार मुस्लिम होते, तोफखान्याचे प्रमुख मुस्लिम होते, सल्लागार त्याचे मुस्लिम होते, काजी नावाचे होते. हे लपवलं जातं, आमच्यापासून लपवलं जातं. आणि शिवाजी महाराज, आम्ही शाळेत वाचलेला शिवाजी महाराज 2री 3री 4वी तिथे कुठेतरी निजामशहाजीमध्ये गेले. शहाजीच्या बरोबर ते शहाजी त्यांचे वडील त्यांचे असेल आणि त्यांनी कोणीतरी मुस्लिम गाईला हे करत होते की त्यांनी गाय मारली, तर त्यांना मारले. ही अशा स्टोऱ्या तयार करून शिवाजी महाराजांना कोशिश करायचा जो डाव चालू असतो. आणि हा डाव आज चालू काही हा रामायण महाभारतापासून चालू आहे. म्हणजे आम्हाला शिक्षण मिळू नये तर सर्वात प्रथम जो रेकॉर्डेड आहे असा तो आमचा पुढवासी हा जेव्हा वेदाभ्यास करत होता आणि वेदाभ्यास करण्याच नव्हे, त्याला बघणे शिवण्याचा देखील अधिकार नव्हता. त्यांचा पहिला खून रामाने केलेलं, हे रामायणात केलेलं. मंदिर कोणाला जाते, मस्जिदमध्ये मंदिर कोण आजपर्यंत आहे. कोणीही धार्मिक मनुष्य ज्याला हिंदू असल्याचा अभिमान आहे त्याच्याकडे बिलकुल बघायला गेलेला ही वस्तुस्थिती आहे. परंतु माझ्या मामाचा भाषा असे आहे की एखादा तुमच्याकडे प्रोग्राम आला, पॉलिटिकल पार्टी असो, सामाजिक पार्टी असो, तुम्ही विचार करायला पाहिजे की याचा फायदा कोणाचा आहे, नुकसान कोणाचं आहे, किती लोकांचा फायदा आहे आणि किती लोकांचं नुकसान आहे. हा जोपर्यंत विचार करू आणि माझा फायदा काय आहे, माझ्या कुटुंबाचा फायदा काय आहे, ह्यावरती तुम्ही विचार केल्याशिवाय तुम्हाला मार्ग सापडणार नाही. आम्ही झुंडीमध्ये निघून जातो कोणाच्या मागे. आणि आमचं दुर्दैव आहे आमच्या समाजाचं की जिथे आमची उपस्थिती, जिथे आमचा काहीच फायदा नाही अशा ठिकाणी आम्ही लाखोच्या संख्येने असतो. आणि जिथे आमचा फायदा असतो, जिथे फायदा होणार असतो, जिथे आमच्या समस्यांवरती बोललं जाणार असते, ऐकणार असते, तिथे आम्ही जातच नाही, तिथे आमचा सहभागच नसतो. हे आमचं दुर्दैव आहे. तुम्हाला सांगू का की इथे जे राजकारणात लोक असतील किंवा आहेत, हे सगळे जेवढे पक्ष आहेत भारतातले सगळे पक्ष हे आमच्या हिताविरुद्ध काम करतात. आजपर्यंत जितके कायदे पास केले ह्यांनीच पहिले केले. जे आमचे लोक आहेत, ओबीसी, बीसी, शेड्यूल आहेत आणि आमच्यामधून कन्वर्टेड झालेले मुसलमान आहेत, जैन आहेत, ख्रिश्चन आहेत, शीख आहेत, हे जे आमच्या लोकांनी सगळे कायदे पास केले, कारण आमची मेजॉरिटी आमची आहे. यांना माहीतच नाही आम्ही कोणाच्यासाठी कायदे पास करतो. आमचं आरक्षण गेलं, एकही पक्ष, कुठलाही पक्ष असू दे, कुठल्याही पक्षाने आरक्षण वाचवण्यासाठी आंदोलन केलेलं नाही. दुसरी दुर्दैवाची बाब अशी, जे पुढे आरक्षणासाठी भांडतात, रस्त्यावर येतात, त्यांच्यामध्ये आम्ही सामील होऊ नये, हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. तुमच्या फायद्यासाठी आणि आरक्षणाचा ओबीसीचा दाखला घेण्यासाठी आम्ही तिथे जाऊन भांडण करतो, तिथे सगळ्यात पुढे आम्ही असतो, आम्हाला ओबीसीचा दाखला मिळाला. हे हा विचार करा, आंदोलनामध्ये आम्ही नाही होत, दुसरे लोक आमच्यासाठी बसतात आणि त्यांना शिव्या पण देते. विचार करायला पाहिजे असं काय आहे. आमच्या शेजारचं नावी एक व्यक्तीचं रिपीट करतो, पुन्हा सांगतो का भारतामध्ये पैसे नाही म्हणून एका भिकाऱ्याने आजपर्यंत आत्महत्या केलेली नाही, नाव्याने केलेली नाही, सुताराने केलेली नाही, कोळ्याने केलेली नाही, आपलेच कोळ्याने केलेली नाही. मग आम्ही काय शेती करायची. मी कोणाशी बोलतो आम्ही खायचं काय, बोलो मी 82 पासून शेती करत नाही, मी काय खातो काय दादा टाटा बिर्ला काय शेती करायला गेलेत काय, तर ते काय खातात. कसला विचार करून करतात तुम्ही, तुमचं बघा ना.
तुम्ही काय खाता ते बघा. आणि काय खाता तुम्ही? सुकट मांडली हे खाण्याचे पदार्थच नाहीये. इथपर्यंत मी बोलायची माझी तयारी आहे. खाण्याचे पदार्थच नाही, ते माणसाने खाण्याचे पदार्थच नाहीये. आणि त्याच्यामध्ये आम्हाला फार अभिमान असतो. आज सुकट खाल्ली, चवळ्याची चटणी खाल्ली, आणि जे खाण्याचे पदार्थ आहे त्याच्याबद्दल तुम्हाला अभिमान. हा विचार आमचा बदलला पाहिजे, आमचा स्टँडर्ड वर गेला पाहिजे. मी माझ्या इथे रवी बसलेले आहेत ते देतील, तर मी माझ्या वकिलांना सांगत असतो तर वन हॉटेलमध्ये तो एकदा चहा प्या, तुम्हाला माहीत पडेल. जो चहा आम्ही 5 रुपये पितो तो तिथे 500 रुपये येते. पण ते तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला 500 रुपये महाग वाटणार नाहीये. एकदा जा आणि बघा, नंतर तुम्हाला या रस्त्यावरचा चहा प्यायला तुम्हाला उकार येईल. ही तुमची विचारधारा बदलायची असेल तर आम्ही आमच्यापेक्षा मोठे असलेल्या लोकांना गेलो पाहिजे, बसलो पाहिजे, ऐकलं पाहिजे, शिकलं पाहिजे. मला एकाने विचारलं असं काही दिवसापूर्वी, काय गुजराती मारवाडी पैसा येतो कुठून इतका? ते इथून आले भिकारी, लोटा घेऊन आले आणि इथे करोडपती झाले. मी म्हटलं मी 4 वाजता वॉकिंगला जातो ना, तिकडे मी आजूबाजूला राहतो, तर तुम्ही 4 वाजता माझ्याबरोबर फिरा, या फिरायला, तुम्हाला तिथे त्याचं उत्तर मिळेल. कारण मी जेव्हा तिथे वॉक करत असतो त्याच वेळेला तिथे 8-10 गुजराती मारवाड्यांच्या टोळ्या ते पण वॉक करत असतो सकाळी 4 वाजता. ते 8 लोकांच्या 10 लोकांचे जे काही त्यांचे ग्रुप असतात त्यांच्या गप्पा काय असतात सकाळी 4 वाजता. हा भाव, हा शेअर बाजार खाली जाणार आहे, तो वर चढणार आहे, याच्यात पैसे टाका, याच्यातले पैसे काढून टाका. ते सकाळी 4 वाजता. आणि आमचं काय, गावठी कुठे कुठे मिळेल, तांदळाची भाकरी कुठे मिळेल. आमच्यामधून कन्वर्ट झालेले मुसलमान आहेत, शीख कबाब पिझ्झा किती अच्छा मिळेल. आणि याच्या पलीकडे आम्ही जायला तयार नाही. एका माझ्या मित्राने नातेवाईक सांगितलं की आम्हाला राजस्थानमध्ये यात्रा करायला गेलेले, पण राजस्थानमध्ये पहिल्यांदा गावठी कोंबडी मिळाली. ताजमहल बघायला ते सांगितलं त्यांनी, मला गावठी कोंबडी मिळाली ते सांगितलं. तर हा जो विचार आहे, या सगळ्या विचारातून मला बाहेर पडलं पाहिजे, त्याशिवाय आमची प्रगती होणारच नाहीये. गाडी आम्ही चालवतो, आमचे लोक गाडी चालवतात आणि इतर लोक गाडी चालवतात, त्याच्यात किती फरक आहे तुमचं तुम्ही बघा. आम्हाला फार घाई असते, तुमची कोणीच पाठ बघत नसते. ट्रॅफिक जाम होतो याला आम्ही लोक 99% आम्ही जबाबदार आहोत. रस्त्याला आम्ही मध्येच घुसून उभारतो, गाडी याची इथे घालून ठेवतो गाडी. तर प्रश्न असा आहे का या सगळ्या गोष्टीवरती विचार झाला पाहिजे. आणि ही शिक्षण 1600 वर्षापूर्वी 1700 वर्षापूर्वी मोहम्मद पैगंबराने, ज्याचा तुमच्यासमोर त्याला शत्रू उभा केला जातो, त्याला तुम्ही 2 मिनिटात त्याचे कारण झाले. ह्या माणसाने 1700 वर्षापूर्वी सांगितलं इकरा म्हणजे शिका, वाचा. 1700 वर्षापूर्वी. आता आम्ही सांगतो का आम्हाला बाबासाहेब सांगितलं ओके, त्यांनी आमच्यापर्यंत निरोप आणला. परंतु 1700 वर्षापूर्वी मोहम्मद पैगंबराने सांगितलेला पुराणामधला पहिला शब्द इकरा, वाचा. आणि शिक्षणासाठी, नॉलेजसाठी तुम्हाला चीनपर्यंत जावं लागलं तरी जा आणि शिक्षण मिळवा. पैसे कमवायला कोण सांगतो? सगळे तुमचे धर्म आणि सगळे पक्ष सांगतात जसे ठेवले तसेच राहावे. मोहम्मद पैगंबर सांगतो का पहिली सकाळची पहिली नमाज पडा आणि जमिनीवरती पसरून जा पैसे कमवण्यासाठी. तोही सांगत त्या घरी जाऊन पुन्हा होता. त्यांनी लवकर उठवलं, नमाज पडा. सकाळची नमाज सर्वात काही मिनिटाची असते, मोठी नसते. ती करा आणि पळा आणि पैसे कमवायला लागा. चांगले कपडे कोणाला सांगितलं? 1700 वर्षी मोहम्मद पैगंबराने सांगितलं. आम्हाला चांगले कपडे घालायचा अधिकार, नवीन कपडे घालायचा अधिकार नव्हता. आम्हाला ताजं. धन्यवाद डावळे साहेब. आपण या ठिकाणी थोडक्यात आम्हाला जे मार्गदर्शन केलं, खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. पण या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आहेत बघा, ही लहान मुलं देवाघरची फुलं असतात, तर ही थोडंफार गोंधळ करतातच. पण आपल्याला काय घ्यायचं ते आपण घ्यायचंय, मुलांना काय घ्यायचं मुलं घेतीलच. खऱ्या अर्थानं जे आपल्याला मार्गदर्शन तुम्ही केलात, खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्यामुळे तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पुढील मार्गदर्शन करण्यासाठी मी विनंती करेन, मी आमचे प्रमुख वक्ते रवींद्र एम भोईर. तत्पूर्वी जी मुलं या ठिकाणी शांततेचं सहकार्य करतील त्यांना इथे बक्षीस मिळणार आहे. ज्या मुलांनी दिबा पाटील मोर्चेमध्ये सामील होते त्यांना धन्यवाद सर. प्लीज. प्रथम आपल्या समाजासाठी व जनतेसाठी
ज्या महापुरुषांनी आपलं पूर्ण आयुष्य दिलं, बलिदान दिला, अशा सर्व महापुरुषांना मी प्रथम अभिवादन करतो. इथे उपस्थित मान्यवर श्री सुरेशदादा व बीटी टावरे साहेब यांनी माझ्या जीवनामध्ये वैचारिक क्रांती आणि सामाजिक गुलामीतून मला बाहेर काढलेलं आहे. असे ते फार मोठे विचारवंत आहेत. आपण इथे इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी जमा झालेलो असं मला दिसतंय. पैलवान तालीम यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. आणि प्रबोधन म्हणजे काय तर आपला इतिहास जाणून घेणं हेच फार महत्त्वाचं असतं. बाबासाहेबांनी सांगितलंय की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही. म्हणून इतिहासाचा अभ्यास करणं गरजेचं आहे, तरच आपण इतिहास घडवू शकतो. आणि जोपर्यंत आपण गुलामाला सामाजिक गुलामीत तू आहेस हे जाणून देत नाही तोपर्यंत तो बंड करू शकत नाही, जसं मी बंड केलेला आहे. थोडक्यात सांगायचं माझं बंड म्हणजे काय. आता तुम्ही म्हणाल मी काय बंड केलंय, तर मी जन्मापासून तर वकील होईपर्यंत RSS मध्ये होतो. हे आवर्जून सांगतोय तुम्हाला. माझा भाऊ 1975 पासून तर जवळजवळ 2000 पर्यंत गावचा सरपंच होता, बीजेपीचा सरपंच होता. ज्यावेळी बीजेपी कुठेही अस्तित्वात नव्हती तिथे बीजेपी 25 वर्ष हनगाव गावामध्ये अस्तित्वात होती. आणि हे मी आवर्जून सांगतो की जो राम मंदिराचा लढा झाला त्या राम मंदिराच्या लढ्यामध्ये माझे भाऊ जेलला जाऊन आलेले आहेत. अशा विचारांमध्ये मी वाढलेला आणि सामाजिक गुलामीत मी म्हणून वाढलेला विद्यार्थी होतो. वकिली व्यवसायात आलो तेव्हा बीटी टावरे यांच्याशी संपर्क आला. त्यांनी बघितलं की आपला एक ओबीसी विद्यार्थी जो वकील होऊन आलेला आहे तो एका कोपऱ्यात बसलेला आहे. तेव्हा त्यांनी मला स्वतःहून सांगितलं, असं कुठलाही सिनियर सांगत नाही की तू माझ्याकडे ये. त्यांनी मला स्वतःहून सांगितलं तू माझ्याकडे ये. आणि मला त्यांनी पहिल्यांदा एक पुस्तक दिलं. मी माझी जात कधी सांगत नाही, मी माझा वर्ग सांगतो ओबीसी, परंतु या पुस्तकाचं नाव आहे कुणबी समाजाची दशा व दिशा. मामा देशमुखांचं पुस्तक आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की आपण कुठल्या मानसिक गुलामीत आहोत. हा पुस्तक वाचल्यानंतर मला टावरे साहेबांनी सांगितलं की फक्त इथे कुणबी हटव, इथे प्रत्येक ओबीसी समाजाची जात टाकली तर त्या समाजाची अवस्था तीच आहे. आज आपण इथे घोषणा दिल्या, त्या घोषणामध्ये काय घोषणा दिल्या, जय शिवाजी जय भवानी. पण मला दादांनी शिकवलं की काय घोषणा दिली पाहिजे, तर जय जिजाऊ जय शिवाजी. कारण शिवाजी घडवण्याचा जो हक्क अधिकार जो आहे, जे श्रेय दिलं पाहिजे ते जिजाऊला दिलं पाहिजे. ते भवानी का बोललं जातं, तर ही सामाजिक गुलामी आहे की शिवाजी हे अवतार पुरुष होते आणि त्यांना देवाने वरदान दिलं होतं. भगवानी तलवार दिली होती म्हणून त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. हा आपण इतिहास ऐकत आलेलो आहोत. परंतु तो इतिहास या दादांसारखे टावरे साहेबांसारखे जे समाज प्रबोधनकारक आहेत यांनी इतिहास लोकांना खरा काय इतिहास आहे सांगितलेला आहे आणि सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्याकरता पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. आता आपण इथे म्हणतो की वरती महापुरुषांचे फोटो आहेत, त्याच्या खाली जे फोटो आहेत ते बरेच जणांना माहिती असतील. ते दिबा पाटील, नारायण नागो पाटील हे आपल्याच समाजातले ओबीसी आहेत आणि हेही राष्ट्रपुरुष होऊन गेलेलं असं मी म्हणायला काही हरकत नाही, अतिशयोक्ती होणार नाही. की मी जेव्हा अलिबागमध्ये लॉ कॉलेजमध्ये मला कायद्यावर बोलण्यास सांगितलं विद्यार्थ्यांना, तर मी तिथे गेल्यानंतर सांगितलं की मी कायदा काय तुम्हाला सांगू शकतो, कारण या भूमीमध्येच कायदा घडलेला आहे. तो म्हणजे नारायण नागो पाटील यांनी कुळ कायदा काढलेला आहे. त्यांनीच कुळ कायदा आणला आणि त्या कुळ कायद्यामुळेच आपल्याला शेती कसाला मिळाली. आणि आपण
शेतकरी झालो, शेतीचे मालक झालेलो आहोत। हे जेव्हा मी तिथे सांगितलं तेव्हा कार्यक्रम झाल्यानंतर बरेचसे काही विद्यार्थी आले तिथलेच, ते म्हणाले बायपास करण्यासाठी या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे। म्हणजे हे विद्यार्थी आपण बघितलं जसं जे इथे भाषण म्हणत होतात तसं त्यांनी नेतृत्व की पैलवान तालीम यांनी अशा प्रकारे शिवजयंती साजरी करणं हे खरंच अभिमानास्पद आहे। मी त्याबद्दल धन्यवाद। तुम्ही अगदी मौलिक विचार आपले जे वक्ते होते ॲडव्होकेट रवींद्र भोईर यांचे मौलिक विचार ऐकले। ज्या देशामध्ये वैचारिक अधिष्ठान आहे तो देश पुढे। म्हणजे वैचारिक अधिष्ठान याचा अर्थ असा की तुम्ही जेव्हा वाचन कराल, विचार मांडाल, तेव्हाच तुम्ही पुढे असाल, कारण बाकी ठिकाणी तुम्ही फक्त दिसणार, पण विचार जेव्हा परिपक्व होतात तो देश परिपक्व असतो। ॲडव्होकेट भोईर सरांनी जे सांगितलेलं आहे, त्यांनी छत्रपती शिवाजीराजांचा राज्यकारभार वगैरे सांगितलं नाही आपण, पण आज आपल्याला कशाची गरज आहे ते नेमकं सांगितलेलं आहे। जरी नकारात्मक काही भाषणं असली तरी ती पचवायला पाहिजे आपण। काही गोष्टी बऱ्याचशा ठिकाणी टीका होते अशा वक्त्यांवर की आम्ही फक्त नकारच ऐकायचं का, पण नकार आणि विद्रोह हा इतिहास आहे आपला, सगळ्यांनी समजून घ्या। नकार आणि विद्रोह हा आपला इतिहास आहे। तुम्हाला एखादी गोष्ट नकार देता आली पाहिजे। समोरच्याला गोड बोलायचं म्हणून नाही ते चांगले रे चांगले असं नाहीये, नाही चांगलं तर नाहीच म्हण। म्हणजे आता मी शिवजयंतीला आलोय, मच्छिंद्र म्हात्रेने कार्यक्रम ठेवलाय, कुणी ठेवलाय, मग त्यांनी ठेवलाय म्हणून चांगलं बोलायचं असं नाहीये। जे चांगलं ते चांगलं बोला। म्हणजे आपला पिंपळासाद हा स्टेज म्हणजे मला माहिती आहे नागावकर सर समोरच आहे, जी सांस्कृतिक ठेवण आहे त्या सरांपासून सुरू झालेली आहे। मला वाटतं एका रात्रीत बांधलेला हा स्टेज आहे। आपले मढी पण आहे, मोन मढी पण आहे। आणि मला आठवतंय जेव्हा आम्ही टेंब बोलतो आम्ही गणेश म्हात्रे प्रेम सरांनी जर काही जसा भूक लागली आता जायचं आहे, पण भगवान बुद्धाने सांगून ठेवले जेव्हा पोटात आग असते तेव्हा बाहेरचे विचार ऐकायची माणसाची मनस्थिती नसते। तेव्हा बुद्धाने पहिले सांगितले तुमचे विचार ऐकत नसतील ना तर पहिले खायला घाला। आता यांनी अगोदर समोसे खायला घातले, ते आता ते बनत असतात। या ठिकाणी माझी अवस्था अशी आहे सर की आपल्याकडे लग्न कुठे मोठ्या हॉलमध्ये वगैरे असं होतं, खूप गर्दी असते, नवरा नवरी मेकअप करायला जातात आणि कपडे बदलायला जातात, भारीपैकी कपडे असतात, आणि ते कपडे बदलायला जेव्हा जातात ते मेकअपवाली कमीत कमी 1.5-2 तास घेतात। आणि बाकीच्या लोकांच्या जवळ हल्ली सर्वात महागडी वस्तू काय आहे? टाइम। लोकांना टाइम नसते आणि मग हळूच लोक सगळे जातात। ज्यांच्या घोंगड्या अडकलेल्या आहेत म्हणजे नात्यातले गोत्यातले असतात तेवढंच पक्का हॉलमध्ये असतात, ते पण कंटाळलेले असतात, तर जाता येत नाही, कसं गेलं तर घरवाल्याला लागेल। आणि मग ते नवरा नवरी मस्तपैकी फार आयडियाने येतात, पण तिथे हॉलमध्ये कोणी नाही। तर ओसाड पडलेला हॉल जसा त्याच्या त्या नवरा नवरी त्यावेळेला त्यांचे कोणी भारीपैकी लाखाच्या साड्या किंवा भारीपैकी सूट बघायला त्यांच्या घरातच लोक असतात। मुद्दा असा आहे की अध्यक्षीय भाषण शेवटचं भाषण करणाऱ्याची अवस्था अशी असते की बोर झालेले कंटाळलेले ना आता कसा जाऊ असे लोक तिथे ऐकायला असतात। आणि मग त्यांच्या समोर आम्ही बोलायचा, मी आणि वकील साहेब हाच मुद्दा बोलत होतो, परंतु इथे लहान मुलांची जी भाषणं झाली कमीत कमी 20 एक झाले असतील, किती झाले असतील त्यांची 25-30, आणि माझ्याजवळ आता मी बघतो 1 2 3 4 5 6 7 8 आम्ही लोक बोललो, म्हणजे 30-40 भाषणं ऐकायला त्याला पण ताकद लागते। सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे, भाषणाला सुरुवात करायच्या अगोदर बोलतो की माझ्याबद्दल फार
चांगलं सांगितलं, मी फार तिकडे तिकडे भाषण करतो वगैरे. पण समोरचा प्रेक्षक ऐकायच्या मनस्थितीत असेल तर बोलणाऱ्याला मजा येते. त्यावेळेला जमिनी आपल्या नावावर नव्हत्या, सावकारांच्या नावावर होत्या. त्या सावकारांच्या विरोधात, खोतांच्या विरोधात जी लढाई झाली, नारायण अधिकार प्राप्त झाल्यावर आपल्याला काही भराभरा जमिनी विकल्या आणि मग भराभरा जमिनी विकल्यानंतर आलेला पैसा ठेवायचा होते. आपल्याजवळ काही उद्योग नव्हते का? आलेला कोटीचा लाखोनी कोटीने आलेला पैसा, त्याच्यासाठी आपल्याजवळ बिझनेस नव्हता. ज्यांच्याजवळ बिझनेस होता त्यांनी गुंतवले, ते फार श्रीमंत झाले. पण मूळ मुद्दा असा आहे, मग सगळ्यात सोपा मार्ग सोन्यामध्ये गुंतवायचा. आणि म्हणून आपल्या बहिणींच्या, आत्यांच्या, मावशीच्या, आजीच्या अंगावर पाव किलो, अर्धा किलो, पाऊण किलो सोना आला. ही या महापुरुषांची कमाल. आणि हे आम्हाला माहिती नाही. आम्हाला वाटतं आम्ही जमिनी विकल्या. आणि जे दलाल लोक आहेत त्यांनी जमिनी विकायला लावल्या आणि त्यांना चालून बसतो. तो मुद्दा असा आहे की अशा तऱ्हेने या महापुरुषांच्या आपल्या समाजामध्ये मारामारी करून, मर्डर करून गेलेल्यांचे फोटो असताना, परंतु आपल्या समाजामध्ये देशासाठी बलिदान केलेले लोक आपल्याला माहीत नसतात. तिथे हिराजी कोमाजी पाटलांचा फोटो आहे. मी खालच्याच लोकांना सांगतो, बाबासाहेब आणि यांचं सांगायची आवश्यकता वाटत नाही. तेव्हा या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी छातीवर गोळ्या घेऊन बलिदान केलेलं आहे. त्यांचे इथे फोटो लागलेत. आपल्याकडे फारसे माहिती नसते. तेव्हा मित्रांनो, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत. मला एक जण इथे कोणी ते असतील त्याने सांगा, मी संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्राचं पुस्तक वाचलेलं आहे असं मी आत्महत्या करा. मला माहिती आहे की तो वाचणं सोपं नाही, कारण आम्हाला वाचायची सवय नाही. मग आम्हाला राजकारणातले लोक त्यावेळी पण वाचलेले जातात. पण ते आम्हाला आता टावरे साहेब किंवा यांनी जे सांगितलं की ते सांगतात हे तुमचा शत्रू. आपण प्रत्यक्षात विचार करत नाही की हा आपला शत्रू, आपल्याला काही अनुभव आले काय त्याच्यात. मुद्दा असा आहे, जगातला कुठलाही राजा धर्मासाठी कधीच लढला. राजे लोक कशासाठी लढाई करतात? एक असतं सत्तेसाठी आणि दुसरं असतं संपत्तीसाठी. आता राजे लोक लढाई करायचा विषय बाजूला नाही, परंतु आपल्याकडे जे राज्यावर नसलेले लोकप्रतिनिधी जाताना, आमदार, खासदार, सभापती, मंत्री, त्यांची प्रकरणं ज्या वेळेला उघडकीस येतात तर त्यांनी धर्मासाठी काय केले? काय नाही. जातीसाठी त्यांनी काय केले? मी तुमच्या जातीचा हो म्हणून मला मत द्या असं सांगणाऱ्यांनी जातीसाठी काय केले का? काय करत? ते सत्तेवर यासाठी बसतात, सत्ता मिळाली पाहिजे. आणि सत्ता हे संपत्तीचं सर्वात मोठं साधन असल्यामुळे संपत्ती त्यांची मोठी झाली. ज्याच्या दारात सायकल नव्हती त्याच्या दाराने BMW आल्या, सत्तेमुळे आल्या. तेव्हा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काही लढाया लढल्या, या लढाया समाजासाठी लढल्या, स्वातंत्र्यासाठी लढल्या, बरोबर. पण आम्हाला सांगतात की शिवाजी महाराजांनी धर्मासाठी लढाया. मला कोणीतरी एक सांगावं, शिवाजी महाराजांनी मंदिर कुठे बांधले? इतिहासामध्ये उल्लेख आहे का? सर आहे? नाही. शिवाजी महाराजांनी माणसं तयार केली, देवासारखी माणसं तयार केली. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांच्या बद्दल आपल्याला काय माहिती असतं? त्या शाहिस्ते खानाची बोटा तोडली, त्या अफजल खानाचा कोथळा काढला, त्या आणखीन काही लोकांचे, म्हणजे अशा खूप बाजी प्रभूची लढाई वगैरे असे सांगितले जाते. शिवाजी महाराजांच्या बद्दल आम्हाला एवढंच माहिती आहे, याला मारला, त्याला मारला. खरं सांगतो, सरांनी उल्लेख केला की शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या लढाईमध्ये काय केलं? अफजल खानाचा कोथळा काढला, म्हणजे पोट फाडला, वाघ नका धरून पोट फाडला.
तरी अफजल खान ताकदवार असल्यामुळे शिवाजीला ढकलून पळून चालला होता. तेव्हा शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारला नाही, जखमी केला. पण तो पळून जात असताना शिवाजी महाराजांनी जो राजा महान आहे तो प्लॅनिंग करून ठेवतो. त्यांनी प्रत्येक बॉडीगार्डला एक गोष्ट सांगून ठेवली होती, कदाचित मी पण मारला जाईल. समोरच्या कुस्तीत भारी पेलवान पण पडते ना, कदाचित मी पण मारला जाईल, पण मी मेलो तरी स्वराज्य नाही गेला. त्यासाठी संभाजी कावजी कोंढाळकर नावाचा उत्कृष्ट, आणि आता कधीतरी मला ते दिसतात शिवजयंतीच्या मिरवणूक दांडपट्टा फिरवणारा, तर असा उत्कृष्ट दांडपट्टा खेळणारा संभाजी कावजी कोंढाळकर, त्याला सांगून ठेवला तुम्ही बाकी नाही बघायचा. हा जो अफजल खान आलेला आहे ना, याची मुंडी उडवायची, याच्यावर तू लक्ष ठेव. आणि मग ते जे काय गडबड झाली, शिवाजींनी त्याचा कोथळा काढला, गोष्ट खरीच आहे. पोट जरा जरी पाठला ना तर आता बाहेर येतात. कोणी माहिती नसेल तर मी सांगतो, कावळे साहेब माहिती आहे ना. हा तर बरोबर आहे ना, हवेने बाहेर यायचं पटकन. तर त्या अफजल खानाचा कोथळा बाहेर आला, तो पळत होता, त्याच्यावर लक्ष ठेवायला संभाजी कावजी कोंढाळकर यांनी लढाई लढली. ती लढाई तंबूचे तणाव कापून शत्रू राज्य ओळखला आणि त्यांना हरवलं. ही आयडिया शिवाजी महाराज. गनिमी कावा म्हणजे काय? गनिमी कावा या शब्दाचाच अर्थ एक रणनीती, कावा म्हणजे, आणि गनिम म्हणजे शत्रू. शत्रूच्या विरुद्ध कशा तऱ्हेच्या आयडियाने लढत नुसतं शत्रू यांनी. तेव्हा शिवाजी महाराजांनी आपल्याकडे एक आणखी गोष्ट सांगितली जाते, 2-3 गोष्टी मी सांगू शकतो की आपल्याकडे काय जाईल. शिवाजी महाराज मग सांगितलं त्या अफजल खानाचा कोथळा काढला, म्हणजे अफजल खानाचा पोट काढलं, शाहिस्ते खानाची पोटं तोडली, हे सांगितलं जातं. पण शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली सर्वात मोठी काय गोष्ट असेल तर अफजल खानाचं पोट आणि शाहिस्ते खानाचं पोट, याच्यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट ही होती की शिवाजी महाराजांनी आग्र्याला जाऊन औरंगजेबाचं नाक कापलं. ही शिवाजी महाराजांची सर्वात मोठी. तिथे त्यांच्या ताब्यात गेला होता, तिथे 2-2.5 महिने बंद होते, तरी सुद्धा अफजल खानाच्या अगदी हातावर तुरी देऊन शिवाजी महाराज तिथून कसे निसटले, ही महत्वाची गोष्ट. परंतु ही लढाई फार महत्वाची का आहे याचं उदाहरण मी एक तुम्हाला सांगतो की त्यावेळेला औरंगजेब हा अगदी ब्रह्मदेशापासून तर आपल्याकडे पितर बोलतात ना, पितर, पितर शब्द ओरिजिनल मराठी नाही. हा पितर शब्द सुद्धा पर्शियन लँग्वेज मधून आलेला आहे. तर पितरला पर्शियन मध्ये पितर बोलतात. ते इराणच्या शहानी त्याला सांगितलं, तू काय का औरंगजेब, तू कशाचा दुनियेचा बादशाह, कसली दुनिया तुझ्या ताब्यात आहे, तू तर आलमगीर नाही, तू आहे पिदरगीर. पिदरगीर म्हणजे औरंगजेब ज्या वेळेला सत्तेवर आला त्यावेळेला त्यांनी काय केला, बापाला अटक करून जेलमध्ये ठेवला, मारला नाही ना, भावाला मारला गादीवर. तर तू फक्त बापाला ताब्यात ठेवलंय, तुझ्या ताब्यात आलेला शिवाजी तुझ्या हातावर तुरी देऊन कसा निसटला, तू कसला आलमगीर. तेव्हा अशा तऱ्हेचं इराणच्या बादशाहानी शिवाजी महाराजांनी या औरंगजेबाला कशा तऱ्हेने त्याचा हातावर तुरी देऊन तिथून निसटून गेला, ही जी रणनीती शिवाजी महाराजांनी इराणच्या बादशाहाने त्याची औरंगजेबाची छीन केली, टिंगल मस्करी केली. एवढा जागतिक दर्जाचा गुन्हा काय झालाय तर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातून निसटला, औरंगजेबाचा नाक कापला आणि तेव्हापासून औरंगजेब खाला. तर मुद्दा असा आहे की हे ज्या लढाई आहेत त्या शाहिस्ते खानाची बोटं तुटली, हे जे काही लढाई आहे या लढाया, एक शाहिस्ते खान एक सरदार होता, अफजल खान सरदार होता, पण आलमगीर एवढ्या मोठ्या देशाचा एक बादशाह होता आणि त्याला सुद्धा शिवाजी महाराजांनी बुद्धी खर्च करून त्याला सुद्धा हरवलं. त्याला नामुष्कीने शिवाजी महाराज तिथून आले. मी आता गेल्या 28 तारखेला गयाला होतो. त्या ठिकाणी माझ्या बरोबर स्टेजवर 2 माणसं होते. एक होता ज्याला भारतरत्न मिळाला, काय
सचिनचं नाव भारतरत्न मिळाला. आम्ही देशभर फिरले. ओबीसीची जनगणना करण्याचं काम पहिल्यांदा देशात कोणी सुरू केलं असेल तर असं नसतं. जनगणना म्हणजे हे आहे की साधी गोष्ट आता आपल्याकडे लग्न जमला आता साखरपुडा करायचा असा जेव्हा सांगायला येतात त्यावेळेला आपला अडाणी माणूस पण त्यांना काय विचारतो सोयऱ्याला, किती माणसं येतील आणि ती किती माणसं येतील हे कशाने विचारायचं. तर त्या किती माणसं येतील तेवढ्यासाठी मटण, तेवढ्यासाठी भाकरी, तेवढ्यासाठी सगळ्या सोयी करायच्या असतात. पुन्हा विचारतात मालकरी किती आहे असाही प्रश्न असतो. म्हणजे मोजायचं कशासाठी तर त्यांची व्यवस्था करतात. तेव्हा या देशात जर आपली ओबीसीची, आगऱ्यांची, कोल्यांची, कुंड्यांची, माल्यांची, तेल्यांची, नाव्यांची यांची मोजणीच नाही केली तर सरकार त्यांच्यासाठी देईल काय? यांना काही द्यायचं नाही. जनगणना करायची म्हणजे गावाची संख्या वाढली. गावाची संख्या वाढल्याबरोबर दुसरी गोष्ट काय येतात, जे कोणी इथे राहायला भाडेकरी येतात त्यांची पोरं शाळेत जातात, त्याच्यासाठी वर्ग वाढवायला लागतात. ते त्यांच्यासाठी पाणी, गावाला आधीच पाणी कमी असते, आणखीन संख्या वाढली तर पाण्याची व्यवस्था करा. 20 वर्षात किती होतील, 25 वर्षात किती होतील, ही सगळं प्लॅनिंग करायचं असतं. त्याच्यासाठी जनगणना करायची असते. मुद्दा असा आहे की ही जनगणना करायचं काम दिवा पाटलांनी घेतलं होतं त्या शिष्टमंडळात. तेव्हा जनगणना करण्याचं आता आश्वासन दिलं होतं, परंतु आता जे ऑर्डर आले त्यात 18 कलम आहेत, त्यात जातीचा कलम नाही. म्हणजे आपली ओबीसीची जनगणना आज नाही, त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला आंदोलन करायला लागेल. तेव्हा दिवा पाटलांचं नाव दिलं नाही असं नाहीये. ते दिवा पाटलांनी जी मागणी केली होती ती अजून पुरी झाली नाही. मित्रांनो, आणखीन एक काही गोष्टी मी सांगू इच्छितो की कधी कधी मी एक आठवण करून सांगतो की औरंगजेबाच्या बद्दल माझा एक चांगला मित्र आहे. त्या मित्रांनी त्यांची एक मोठी हे झाली, त्या अनेक भारतातल्या विचारवंतांना विचारलं नालायक राजा कोण. तेव्हा अनेक विचारवंतांनी काय सांगितलं, नालायक राजा म्हणजे औरंगजेब. या औरंगजेबाने अन्याय अत्याचार तर केलेच, परंतु औरंगजेबाने मोगलाई उडवले ना, तो मेल्याबरोबर सगळं मोगल राज्यात गेलं ना. तेव्हा औरंगजेब हा नालायक राजा असं भारतातल्या विचारवंतांनी सांगोपचार ठरवलं. पुन्हा तो पाकिस्तानमध्ये गेला. इंटरनॅशनल पत्रकार परिषद होती आणि तिथल्या विचारवंतांनी चांगला राजा कोण, नालायक राजा कोण. तेव्हा पाकिस्तानच्या लोकांनी सांगितलं औरंगजेब फार चांगला राजा. का तर तो निर्व्यसनी होता, तो स्वतः कमवायचा आणि खायचा, हे लोभ करायचा नाही, मोठ्या राजमहलात राहिला नाही, रणांगणावर तंबूमध्ये राहिला. एवढा मोठा भारताच्या अफगाणिस्तानापासून आपल्याला राजा पलंगावर राहायला पाहिजे होता ना. सुरी, हा सुरी. आणि अकबराच्या सेनापतीचं नाव होतं मिर्झा राजे मानसिंग. म्हणजे मुसलमान राजा मोंगल राजा लढत होता, त्याच्याबरोबर लढाई होती. त्यावेळेला लढत होता मुस्लिम राजाचा सेनापती होता हिंदू, आणि हिंदू राजा लढत होता, त्याचा सेनापती रणांगणावर लढत होता हातीम. मुद्दा हा आहे की या ज्या लढाया राजाच्या लढाया सत्तेसाठी असतात. आणि गमतीची गोष्ट, शिवाजी महाराजांचा एकही मुस्लिम सहकारी कधीच बेईमान झाला नाही. शेवटपर्यंत शिवाजी महाराज, मी तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला अफजल खानाची लढाई होती त्यावेळेला तो कृष्णा कुलकर्णी हा अफजल खानाचा वकील होता. तेव्हा या लढाया धर्माच्या नसतात, या लढाया राजकारणाच्या असतात. आणि राजकारणाच्या लढायामध्ये आपण कारण नसताना धर्म आणतो आणि त्यामुळे आपण एकमेकांचे शत्रू होतो. मित्रांनो, आता सर्वात मोठाचे सर इथे तुम्ही 2-3 शिक्षक आहात. मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आज तागायत
महाराष्ट्र राज्य 1960 साली झालं. आज आहे 2026. 66 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य झालं. या महाराष्ट्र राज्याने आजपर्यंत शिवाजी महाराजांचं अधिकृत चरित्र छापलेलं नाही. एक कमिटी एकदा आता जयंती करतात, आता शिवजयंती, पुन्हा वैशाखात जयंती करते. हे सगळ्या वादग्रस्त गोष्टी महत्वाच्या असतील तर काय करावं म्हणजे या महाराष्ट्रातले किंवा देशातले इतिहास तज्ञ एकत्र करून त्यांची कमिटी करून, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य प्रकाशित केलं जातं, जसं फुल्यांचं चरित्र, सावरकरांचं समग्र साहित्य प्रकाशित झालेलं आहे. शिवाजी महाराजांचं अधिकृत चरित्र नाही. हे चरित्र झालं पाहिजे, याच्यासाठी तुम्ही बुद्धिजीवी लोकांनी बोललं पाहिजे. म्हणजे आपसात आज आपल्याला पत्र लिहिले पाहिजे. तेव्हा मित्रांनो, असे शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी आहेत आणि या गोष्टी माझ्याबद्दल मला माहिती आहे की आता या ज्या काही आहेत या कितीही गोष्टी सांगितल्या तरी एक गोष्ट मी एक सांगू इच्छितो. बऱ्याच लोकांना माहिती नसेल. राजा लोकांना पैसा लागला. रजत रंजनी नावाचं एक पुस्तक आहे. रजत रंजनी आणि या राज तरंगिणी आणि या पुस्तकाचा कवी आहे कल्लोळ. यांनी पुस्तकात 11व्या शतकात हा कवी झाला. हे पुस्तक आज अस्तित्वात आहे. त्या पुस्तकात त्यांनी काश्मीरचा राजा हर्षदेव याला, या हर्षदेव राजाने पैसा कमवण्यासाठी, राज्यकारभार करायला पैसा लागतो ना, त्याच्यासाठी एक मंत्री नेमला होता आणि त्या मंत्र्याचं नाव होतं देवोत्पादन मंत्री. म्हणजे देवाचं एक चढून काढणे आणि त्यासाठी त्याला मंत्री केला होता. पण देवळामध्ये जी संपत्ती आहे ही संपत्ती लुटून आणण्यासाठी त्यांनी मंत्री नेमला होता. कोणी? राजा हर्षदेव, काश्मीरचा राजा. आज ते पुस्तक आहे, राजतरंगिणी नावाचं पुस्तक आहे त्याच्यात. पण सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो की आपल्याला सोमनाथचं मंदिर माहिती आहे. आता त्याच्या म्हणजे चर्चा झाली, राम मंदिराच्या वेळेला राष्ट्रपतीने बोलवलं नाही, पण सोमनाथाचं मंदिर राष्ट्रपतीच्या हस्ते पूजा करून ते मंदिर उभं केलं. त्या मंदिराला गजनीच्या मोहम्मदानी त्याच्यावर हल्ला केला होता. त्या हल्ल्यामध्ये 20 लाख सोन्याचे दिनार त्या मंदिरात झाले. आणि एवढ्यासाठी त्यांनी ती लढाई केली होती. कोणी? गजनीच्या मोहम्मदानी. आणि गंमत अशी की त्याचा जो सैन्य त्यांनी हल्ला करण्यासाठी आणला होता अफगाणिस्तानात, त्या मोहम्मद गजनवी गावाचं नाव आहे, तिथला तो मोहम्मद, त्याचा सैन्य 12 सेनापती. त्या 12 सेनापतीमध्ये 5 सेनापती हिंदू होते. म्हणजे हिंदू मंदिरावर हल्ला त्या गजनवीने केला. त्याच्या सैन्यात 5 सेनापती, माझ्याजवळ नाव आहे. तेव्हा याने अशा तऱ्हेने राजाला, सगळ्यात जवळची गोष्ट सांगतो, आता तो टिपू सुलतान, त्या ठिकाणी शंकराचार्याचा मठ आहे. या शंकराचार्याच्या मठवर सांगलीला तुम्ही गेला असाल तर तिथे पटवर्धनांचा राजा आहे, राजवाडा आहे. गणपती फार सांगलीचा प्रसिद्ध आहे. त्या पटवर्धननी पैशासाठी करोडो रुपये आहेत तिथे. या शंकराचार्यांच्याकडे करोडो रुपयाची संपत्ती आहे. त्याच्यावर पेशव्यांच्या या सरदाराने हल्ला केला आणि तिथलं मंदिर आणखी शंकराचार्याचा मठ मोडून तोडून टाकला. तेव्हा त्या शंकराचार्यांनी या टिपू सुलतानाला पत्र लिहिलं का असा माझा हे झाला. तेव्हा टिपू सुलतान सैन्य घेऊन आला आणि त्यांनी शंकराचार्याचं, तुम्ही जर आता म्हैसूरला गेलात तर तिथे मंदिरं वगैरे फार सुरक्षित आहे. टिपू सुलतानाने जर, मी टिपू सुलतानाची वकिली करत नाही, त्या मूर्ख ते काँग्रेस अध्यक्ष कोण शकतात, सत्पाळ, काही कारण नव्हतं. त्या इस्लामिक पक्षाच्या अध्यक्षांनी फोटो लावला, तुम्हाला काय पटलं, परंतु मुद्दाम कलागत करायची याच्यासाठी तो वाद आहे.
पण टिपू सुलतानाने शंकराचार्याच्या मदतीला सैन्य घेऊन आला आणि पेशव्यांचा सरदार शंकराचार्याचा मठ लुटण्यासाठी गेला होता. इतिहासामध्ये पैसा महत्वाची गोष्ट असते, काही जात नसतं मग काही द्यावं नसतं. हा मला सांगायचा मुद्दा आहे. कावड्या जगाचा मुद्दा मी या केला आणि मग सर्वात शेवटी एक गोष्ट एक सांगू इच्छितो. या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराज इथे ज्या मुलींनी केल्या आहेत त्या महिला आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो. त्या शिवाजी महाराजांनी एक कायदा केला होता. त्या कायद्याचं नाव आहे बाल परतपेशी. बाल परतपेशी म्हणजे स्त्रियांच्यासाठी कायदा केला होता. शिवाजी महाराजांचं सैन्य लढायला जायचं तेव्हा लढायला जाताना नुसतं शत्रूलाच मारत नव्हते ते यांचं पण सैनिक मारत होते ना. जखमी होत होते, लंगडे होत होते, आंधळे होत होते. यांच्यासाठी हा कायदा केला होता की या बाईचा नवरा मेला असेल तर तिला आयुष्यभर तिला पोसण्याची कामगिरी शिवाजी महाराजांनी कबूल ठेवली. आयुष्यभर तिचा पोरगा लहान असेल तर तो 18 वर्षाचा होईपर्यंत म्हणजे तरुण होईपर्यंत तिला पोसणं त्याला शिक्षणाची जबाबदारी शिवाजी महाराजांनी घेतली होती. आपल्याकडे एक पद्धत आहे म्हणजे आता आहे की नाही मला माहित नाही पण पूर्वी होती. मी जेव्हा नांगर असेल तू तेव्हा अशी पद्धत होती. एखाद्या बाईचा बैल गेला मग तिने शेती कशी लावली त्या वेळेला तिला कोण नाही. नवरा विचू चावून साप चावून पालऱ्याने रोगाने मरत होता. त्या बाईला गावकऱ्यांना शिवाजी महाराजांची त्यावेळेला ऑर्डर होती की त्या बाईची शेती तुम्ही देवा पाटलाला ऑर्डर होती. आणि मग आपल्याकडे एक पद्धत होती का जो ज्याचा काही शीतपणा आले काही असेल तर त्या शेतकऱ्यासाठी सगळ्या गावातले निदान त्या आळीतले पाटील लोक नांगर जमा करायचा आणि त्याची शेती नांगरून द्यायच्या आता ती पद्धतच गेली असेल. परंतु ही शिवाजी महाराजांनी तेव्हापासून पद्धत लावून गेले की तुमच्या गावातली एखादी बाई एखादा माणूस तो शीत रॅलीमध्ये सहभागी झालेल्या ज्या मुली आहेत त्या सगळ्या मुलींना मी विनंती करतो कुमारी गार्गी चेतन मात्रे स्टेजवर यायचं. भूमी छत्रपती मात्रे चालेल मी सर्वेनुसार नावं घेतोय. पहिलं नाव आहे कुमार दक्ष दीपक पाटील. मी नागाच्या सर्व विनंती करतो आपण द्यायचं त्यांना. दुसरा मुला प्रतिनिधी त्यांनी होतोय दक्षकडे लक्ष द्या. दुसरा आहे चिन्मय सत्यवान पटाळे. त्यानंतर उदय धरमदास भोईर. त्यानंतर मी संदीप मात्रे. त्यानंतर संस्कार छत्रपती मात्रे. त्यानंतर कुमार वीर देवेश मुकादम. कुमार स्वरूप साईनाथ मस्के. का मी मान्यवर विनंती करतो आपण प्रमाणपत्र द्यायचंय. कुमारी दृष्टी घडत. त्यानंतर दृष्टी घडत. त्यानंतर तनुष्का भोईर. तनुष्का भोईर. तनुष्का भोईर. त्यांना अंशिका घडत. अंशिका घडत. खुशी सुतार. योविशा अल्पेश मात्रे. जिया कोळी. जिया. स्वरा पाटील. स्वरा पाटील. त्यानंतर दिव्यांका भोईर. दिव्यांका भोईर. त्यानंतर तितिक्षा मच्छिंद्र मात्रे. तितिक्षा पैलवान आहेत जस्मित मनोज म्हात्रे उपस्थित आहे. मी मान्यवरांना विनंती करतो सन्मान करायचा आहे. दुसरा क्रमांक आलाय सगळे विद्यार्थी शशांक अमृत म्हात्रे. सिल्वर मेडल मिळाले. तिचं नाव आहे कुमारी आर्या अथर्व राजू नागवकर. टीम गोल्ड मेडल मिळालेलं त्याला.
पण आम्ही त्यांचं कौतुक करतोय. त्यानंतर आहेत वस्ताद इंद्रचरण मुंद्रा म्हात्रे, आम्ही त्यांचंही कौतुक करतोय. त्यांचं वस्ताद चरपट विष्णू म्हात्रे, त्यानंतर वस्ताद चंद्रकांत बाळू म्हात्रे, त्यानंतर वस्ताद अनंत एकनाथ म्हात्रे, त्यानंतर वस्ताद मारुती सोन्या मडवी, त्यानंतर पंकज इंद्रचरण म्हात्रे, त्यानंतर जय कुंदन म्हात्रे. असं कसं राहू दे, सन्मान झालाच पाहिजे. आकाश चंद्रकांत म्हात्रे अगदी भूमी आमचं पहिलवान हा. तनुष्का होईल आहे का? आरोही कामणकर, परी मस्के, यक्ष स्वप्नील होईल आहे का? पहिले यक्ष स्वप्नील गोरे का उपस्थित? यक्ष नाही. त्यानंतर निधी सत्यवान पाटील, कृषिका निधी जा लवकर मान्यवर त्यांना प्रमाणपत्र भेट असतोय. त्यानंतर कृषिका प्रकाश म्हात्रे, गिफ्ट आहे गिफ्ट, निधी सत्यवान पाटील. त्यांना कृषिका प्रकाश म्हात्रे, कनिष्क मुकेश पाटील, कनिष्क आला बघा, दिव्यांका योगेश पाटील, तन्मय नागेश म्हात्रे, तस्मय नागेश म्हात्रे, तस्मय. त्यानंतर अवनीश आकाश म्हात्रे, अवनीश आहे ना, आर्यन दिनेश मडवी, तितिक्षा मच्छिंद्र म्हात्रे, प्रांजल शक्ती गायकवाड, खुशी काळराम सुतार, हर्ष विजय पाटील, परित ज्ञानेश्वर मस्के, ध्रुवी सुदर्शन चौधरी, ध्रुवी त्रिशा शक्ती गायकवाड. इंजिनियर मंडळ, काय अध्यात्मिक क्षेत्रातील मंडळ, सगळ्यांच्या मनापासून आम्ही आभार मानतोय. भेटलो